आणि चरण 11 साठी बॅटिंग साठी इन्व्हाइट केले चरण 11 टीम. 5 षटकाचा सामना आहे. या 5 षटकामध्ये खरं तर किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. थोडा स्पीडअप करा मॅच मध्ये. पाच षटकाची मॅच, शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच. सिरीज साठी मी तर म्हणेन रेस मध्ये असू शकतो यातील खेळाडू, त्यासाठी खेळणं फार महत्वाचं राहील. प्रत्येक मॅच खरं तर कवी आणि मागच्या सामन्यामध्ये ज्याने बॅटिंग सुरू केली तो सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दशरथ आणि त्याच्या साथीला कवीला आपण बघतोय. पहिला बॉल सचिन गोलंदाजी ट्रॅकवर पहिला बॉल निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सचिनला आपण बघतोय. पिबनचं पहिलं षटक मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी. पहिला बॉल डॉट, सेकंड बॉल स्ट्राइक एंडला फलंदाज कवीला बघतोय. यावेळेस मात्र हलकीशी कडा बॅटला बॉल स्पर्श होतोय. बॉल चाललाय स्लिप मधून, चेंडू सीमा पार, मिळतील 4 रन. यावेळेस मात्र दुसऱ्या बॉलवर आलाय चौकार. 4च्या मदतीने धाव फलक फ्लाय झालाय, धावून पोहोचला 4 या धाव संख्येवर. इथून कमबॅक करत असताना मी तर म्हणेन सचिन गोलंदाज, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. सचिन जेव्हा जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा तेव्हा खरं तर आम्हाला वेग पाहायला मिळाला त्याच्या गोलंदाजीवर. तो वेग आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, अंतिम सामना दोस्ती 11 आणि चरण 11 अशी मॅच आपण अनुभवतोय. अजून एक डॉट बॉल, कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सचिन. पिबनचं पहिलं षटक आहे आणि या षटकामध्ये खरं तर 4 बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळाले. नेक्स्ट बॉल शॉर्ट बॉल, त्यावर फटका, कमालीचा कव्हर पॉइंट मध्ये हलकासा स्टेअर गेलाय बॉलला आणि नक्कीच मी तर म्हणेन 1 धाव घेतली जाईल. 1 या धाव संख्येने स्ट्राइक रोटेट करण्याचं काम केलंय. मागच्या मॅचचा हिरो 2000 रुपयांचा कॅश प्राइज आणि 3000 रुपयांचा कॅश प्राइज आणि सामना काय फिनिश केला होता आपल्या स्टाईलने. म्हणजेच त्याच्या बॅटमधनं 6 षटकार देखील आपण पाहिले होते. म्हणजे चांगली बॅटिंग मागच्या इनिंग मध्ये साकारली होती. तो फलंदाज दशरथ ऑन स्ट्राईकला. यावेळेस मात्र चांगला बॉल सचिन गोलंदाजी ट्रॅकवर. पिबनचा पहिला षटक समाप्त होत आहे आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या धाव संख्येवर. 5 धावा स्कोरबोर्डवर लागले गेलेत. चला स्पीड घ्या, थोडासा स्पीडअप करा सामना. विनंती करेल दोस्ती संघ, आपण आज विनंती असेल थोडासा स्पीडअप द्या. चरण 11 संघाचा नक्कीच चरण 11 संघ खरं तर बॅटिंग लाईन मजबूत आहे. मागच्या सामन्यामध्ये कमालीची बॅटिंग करत असताना ऑन स्ट्राईकला कवीला आपण बघतो. यावेळेस मात्र बॉल आवेते, कवीचा फटका बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाशाला गवसणी घालणारा हा दर्जेदार षटकार. यस, थँक्यू डीजे. कवीच्या बॅटमधनं हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग कवीची आजच्या दिवसामध्ये राहिले, बॉलिंग देखील तितकी चांगले राहिले. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. मनीष मनोर, बॉलर संजय.
एस गोलंदाजी ट्रॅकवर संजयला आपण बघतोय. हा देखील चांगला फटका मिड विकेट रिजन मधून चेंडू फरार 4 धावा. यस 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 डीजे चांगली धून. खरं तर आजच्या दिवसामध्ये तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकलं. तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. रविवारी देखील तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहा कारण फायनलचा डे असणार आणि त्या फायनल डे मध्ये आपल्याला फक्त आणि प्रेक्षकांची मन जिंकायचे. यावेळेस मात्र येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने टीम जाऊन पोहोचले 19 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरा आपण बघतो. थोडासा स्पीडअप घ्या. चांगली मॅच पाहायला मिळते. यावेळेस मात्र चांगला फटका. शतरक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. पकडली जाईल झेल. संपवलाय तो मात्र फलंदाजाचा खेळ. कवी बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना संजयला आपण बघतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण. यावेळेस मात्र हलकासा दिशा दिले. बॉलला फक्त पुश केलाय. त्या ठिकाणी कव्हर पॉइंट मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव घेतली जाईल आणि स्ट्राईक वर आणलं जात आहे ते मात्र दशरथला. कमालीची बॅटिंग आज राहिले दशरथची. विसरून चालणार नाहीये. जे महत्वपूर्ण सामना होता त्या सामन्यामध्ये काय लाजवाब बॅटिंग केले. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध बॉलला काढलाय. सीमा पार 4 धावा. Yes, thank you, Sahil. Yes, धन्यवाद. चांगला फटका घेतली जाईल. एक सिंगल धाव. एक सिंगल धावेने धाव फलक फ्लाय होईल. जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावर. 25 धावा आपण बघतोय. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे आणि इथे सोडली जाते झेल दशरथची. ज्याने खरं तर मोठा खेळाडू आहे आणि त्या खेळाडूची झेल सोडणं फार महागात पडू शकतो. षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज जय मोगरज संघाचा खेळ आनंदवाडी या संघातून हा खेळाडू खेळत असताना सातत्याने आपण बघतोय. यावेळेस मात्र चांगला फटका. कव्हर पॉइंट मधून हलकासा ढकललाय. बॉल चाललाय सीमा रेखे जवळ. त्या ठिकाणी अडवला जाईल. एक धाव पाहायला मिळाली. एक या धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावर. 27 या आकड्यावर. यावेळेस मात्र पंचांकडे लॉर्ड अपील आणि यस विकेट क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर जात असताना दशरथ. यस थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरी आपण बघतोय. हरी आणि किरण अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक तिसरा गोलंदाजी ट्रॅकवर जयला आपण बघतोय. हा देखील चांगला गोलंदाज आहे परंतु सध्या दोस्ती 11 हा संघ
कुठेतरी विजय संपादन करण्याचं काम करतोय आणि या ठिकाणी फलंदाज हारीच्या बॅट मधनं षटकार. चांगलं चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं यावेळेस. समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार. इथे मित्रमंडळीनं झेल ड्रॉप केली जाते, फलंदाजाला जीवदान. आणि ही झेल घेणं खरं तर महत्वाची होती, कारण एक षटकार आला हारीच्या बॅट मध्ये आणि या षटकाराच्या मदतीने टीम जाऊन पोहोचले 34 या आकड्यावर. SDJ एस गोलंदाजी ट्रॅक पर आलाय. गोलंदाज कोण? पराग. पहिला बॉल त्यावर प्रहार चांगला पाहायला मिळाला बॅट मधनं. खरं तर धावा येतात हरीच्या बॅट मधनं, धावा जमवाव्या लागतील, कारण ही मॅच विजय संपादन करायचं असेल तर चरण 11 संघाला ही देखील मॅच जिंकणं फार महत्वाचं आहे, कारण जो संघ टॉपला राहील तो संघ कदाचित चांगल्या भूमिकेत असू शकतो, म्हणून टॉपला राहणं फार महत्वाचं असेल. बॅक टू बॅक हा देखील सामना जर जिंकला चरण 11 संघ तर टॉपला राहू शकतो. यावेळेस मात्र उडवली जाते दांडी गुल, फलंदाज बाद. येस, थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये एंटर होत असताना प्रसादला तुम्ही पाहू शकाल, चांगला खेळाडू आहे प्रसाद देखील. त्याच्या बॅटमध्ये देखील षटकार चौकारांची आतषबाजी सातत्याने होत असते, परंतु आज चरण 11 संघासाठी ही मॅच महत्वाची आहे. यावेळेस मात्र हलकासा बॅटला बॉल स्पर्श झाला आणि बॉल चाललाय फाईन लेग क्षेत्रामधून, चेंडू सीमा पार, 4 धावा. एखादी मॅच खरं तर जिंकता जिंकता हारले तर ती मॅच खरं तर खेळाडूंना खूप मनाला लागलेली असते आणि त्या मॅचवर खरं तर महत्त्वाच्या मॅच बरोबर हारत असताना प्रत्येक बॉल हा मनाला लागत असतो आणि त्या वेदना खरं तर क्रिकेट प्रेमींना सातत्याने आठवतात की या वर्षी आम्ही हारलो होतो, परंतु पुढल्या वर्षी कशा प्रकारे आम्ही जिंकणार याकडे लक्ष केंद्रित करणं फार महत्त्वाचं राहतंय. यावेळेस मात्र षटक संपलाय, चौथा धावफलक जाण पोहोचलाय 42 या आकड्यावर. चला स्पीड घ्या थोडंसं. शेवटचं षटक प्रगती पथावर, बॉलिंग मार्कवर आलंय गणेशला आपण बघतोय. मालेगावचं संघातून खेळणारा सातत्याने आपण या खेळाडूला बघतोय, परंतु आज दोस्ती 11 संघाच्या अगेन्स्ट दोस्ती 11 संघामध्ये खेळत असताना गणेशला आपण बघतोय. शेवटचं षटक प्रगती पथावर, समोर फलंदाज हारी आणि किरण कोण प्रसाद आणि हारी अशी जोडी आपण बघतोय. यावेळेस मात्र फक्त दिशा दिले, फ्लिप केलाय बॉलला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय, उचलना फेकणार घेतली जाईल, एक सिंगल धाव. हरी खरं तर बॅटिंग चांगली आहे हरीची. मागच्या ओव्हरमध्ये देखील एक षटकार आला होता हरीच्या बॅटमधनं आणि इथून हरीला देखील कमबॅक करावं लागेल. एखादा षटकार येणं फार महत्त्वाचं राहील चरण 11 संघासाठी. ते प्रयत्न मात्र चालू आहेत, परंतु बॉल बॅटला स्पर्श होत नाहीये आणि चांगली गोलंदाज गणेशची आपण बघतोय. ऑफिशियल पंच देखील
शेवटचा सामना कव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगली मॅच आज आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामध्ये खरं तर सुपर 8 मध्ये जे संघ क्वालिफाय झाले ते संघ चरण 11 आणि लावण्य एंटरप्राइजेस ऋतू 11 हा संघ सुपर 8 मध्ये जाऊन पोहोचलाय. म्हणजे चांगली बॅटिंग आणि चांगली बॉलिंग करून खरं तर त्यांचा परफॉर्मन्स आज चांगला राहिला आणि दोन टीमा सुपर 8 मध्ये दाखल झाल्या. कॉंग्रॅच्युलेशन, विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही टीमसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि इथून मी तर म्हणेन एक धाव आली. एक धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावर. यावेळेस मात्र बॉल हवे ते क्षेत्ररक्षक बॉल खाली पकडली जाईल. फलंदाज होईल बाद. प्रसाद बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. आकाश हा खेळाडू. शॉर्ट बॉल बॅटची टॉप एज. फलंदाज बाद. आकाश बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. चला फिल्डिंग लगेच ताबडतोब सजवा. फिल्डिंग चरण 11 संघ आपण लगेच फिल्डिंग ज्या जागेवर असाल त्या जागेवर पटकन जा. मॅचला सुरुवात करा. पिबनचा पहिला षटक गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज कवी. चरण 11 संघाचा कवी हा गोलंदाज पिबनचं पहिलं षटक हाताळेल. 44 बनलेत. 45 मॅच जिंकण्यासाठी 45 धावसंख्येची गरज इथे आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. सचिन आणि त्याच्या साथीला पराग. आज जास्त काही करता आलं नाहीये परंतु या सामन्यामध्ये देखील विजय प्राप्त करावा लागेल. 4 सामन्यामधून पहिला बॉल परागसाठी. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. घेतली जाईल एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेने अकाउंट ओपन केले जात आहे. टीम दोस्ती 11 या संघाची. स्ट्रायकिंग एंडला सचिनला आता षटकार मारणं गरजेचं आहे. यस, प्रयत्न सुरू आहे. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल, जास्तच काही मिळणार नाहीये. 45 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. लवकर मॅच फिनिश केली पराग या फलंदाजाने. तर मात्र अभिनंदन करावं लागेल त्याचं की ज्याच्या बॅटमधनं धावा येतील. प्रयत्न चालू आहेत. अलॉंग द कार्पेटचा हा फटका. बॉल
मिड विकेट रिझन मध्ये त्या ठिकाणी अडवलं जाईल. उचलणं फेकणं तोपर्यंत घेतले जातील 2 धाबा. सहजगत्या कंप्लीट करत असताना 2 खेळाडू अर्थात सचिन आणि त्याच्या साथीला परागला आपण बघतोय. रिव्हर्स अटेंड केला. दुधारी तलवार पायचीत पकडला. फलंदाज बाद. पराग बॅक टू द डगआउट. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल सुनील. सुनीलला आपण बघतोय. आज सुनीलचे परफॉर्मन्स कुठेतरी कमी पाडलाय आणि मी तर म्हणेन उडवली जाते दांडी. आणखीन एक फलंदाज बाद. यस डीजे या ठिकाणी दोस्ती 11 संघाने सामना तर गमावलेत परंतु नितीन साडी आयोजकांकडून कॅश प्राइज लावलं जात आहे. 5 बॉल मध्ये 5 षटकार मारले तर 5,555 रुपये दिले जातील 5 षटकारास. यस या ठिकाणी मिड विकेट रिझन मधून पहिला चौकार तर आला नितीनच्या बॅट मधून. या 4 धावा मिळतील. येस डीजे थँक्यू डीजे. जरा एकाच साइडने खेळले तर बरं होईल ही मॅच. थोडासा सहकार्य. यस 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 धन्यवाद चरण 11 आणि दोस्ती 11 टीमला. दोन्ही संघाला खरं तर कौतुक करेल की वन साइडच मॅच खेळा कारण थोडीशी अंधार पडत चाललाय. कुणाला इजा होऊ नये शेवटच्या मोमेंट पर्यंत हेच आपला हेतू असणार. यावेळेस दुसरा षटक गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज दशरथ. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सचिन. यावेळेस मात्र शॉर्ट बॉल होता त्यावर फटका खेळायचा होता ऑन साइडला परंतु चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर खरं तर वेग पाहायला मिळाला आणि हा वेग अतिशय चांगला वेग खरं तर गोलंदाजाकडे आहे. हा देखील चांगला बॉल. इथून कमबॅक करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल दशरथ. चौदरवाडी गावाचा हा सितारा बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस एक धाव. सचिन स्ट्राइक रोटेट केली जाते. 5 षटकारास 5,000 दिले जातील. यस 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 पहिला बॉल उडवलाय आणि ते पकडली जाईल. कवी चांगली सुरेख झेल पकडत असताना फलंदाज बाद नितीन. येस थँक्यू डीजे. न्यू बॅटर संजयला आपण बघतोय. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट पॉइंट मधून गल्ली पॉइंट मधून हा चेंडू खरं तर पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी सुरक्षित रक्षण आपण बघतोय. कवी जातोय बॉल अडवणार फेकणार तोपर्यंत एक सिंगल धाव या ठिकाणी खर्च केली जाईल. एक सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावर. यावेळेस खोदून काढलाय बॉलला. अगदी पुढ्यात टाकला होता चेंडू आणि चांगली बॅटिंग सचिनची आपण बघतोय. एक धाव आली. एक धावेने 11 धावा स्कोरबोर्डवर लागले जातील. मी तर म्हणेन हा सामना दोस्ती 11 संघ जिंकतो की अपयशाच्या वाटचालीकडे जाईल इकडे हे देखील पाहणं फार महत्वाचं राहील.
दुसरा षटक समाप्त झालाय. षटक क्रमांक 3 आपण बघतोय. कवी गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्रायकिंग एंडला सलामीचा फलंदाज अर्थात सचिनला आपण बघतोय. शॉर्ट बॉल फटका कमालीचा बॉल हवेत आहे. शतरक्षक डाऊन दी बॉल आणि त्या झेल ड्रॉप केली जाते सचिन या फलंदाजाची. मी तर म्हणेन एक धाव. एक या धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावर. तिसरा षटक आपण बघतोय. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. इथे पकडली जाईल. आणखीन एक फलंदाज बाद. प्रसाद बॅक टू द डगआउट. संजय यस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. हार्दिक आपण बघतोय. हार्दिक पांड्यासारखी देखील खेळ करावी लागेल. आणि यस गेल्या चढवलाय गोलंदाज कबीच्या विरोधात षटकार. षटकार आलाय. फलंदाज हार्दिक पांड्याची स्टाईलने पाठवलाय षटकार. यावेळेस मात्र झेल कॅरी करायची होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी एक बनले आणि एक या धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावर. अजूनही काय धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. 19 बनलेत. यावेळेस मात्र त्रिफळाची आणखीन एक फलंदाज बाद. हार्दिक बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयवंतला आपण बघतोय. जयवंतचा खरं तर संघ देखील ते 4 मित्रांनी पुरस्कृत केलाय दोस्ती 11 आणि तोच मित्र म्हणेन जयवंत इथे बॅटिंग स्टान्सवर आपण बघतोय. हा देखील डॉट बॉल. षटक संपलाय. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल बनले 19. अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत. 12 मध्ये बनवायचे. 27 धावसंख्येची गरज. 12 बॉल 27. सलामीचा फलंदाज सचिन ऑन स्ट्राईकला. पहिला बॉल डॉट. कमालीची गोलंदाजी. हा मॅच खरं तर चरण 11 संघाकडे झुकते की काय. म्हणजे टॉपला राहू शकताय. म्हणजे बॅक टू बॅक चौथा सामन्यावर विजय प्राप्त करतील का. अंधार पडत चाललाय हळूहळू. मित्रांनो थोडासा फास्ट घ्या. उद्याच्या संघाने खरं तर 9 ला रिपोर्टिंग करायचं. या ठिकाणी बॉल चाललाय सीमारेषा जवळ. अडवला जाईल. उचलना फेकना तोपर्यंत घेतली जाईल. एकच धाव. आणि इथे मी तर म्हणेन उद्याचे जे संघ असतील त्याने ग्राउंडवर कंप्लीट 9 वाजता हजर राहावे. 9 ला मॅच चालू होईल याकडे लक्ष असू द्या. जे प्रेक्षक ऑनलाईन पाहत असतील त्या सर्व प्रेक्षकांना विनंती करेल. हा देखील चौकार. चांगली बॅटिंग. एस डीजे चौकार आलाय. हे 4च्या साह्याने धाव फलक जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावर. 24 या आकड्यावर.
हा देखील डॉट बॉल, हा देखील डॉट बॉल. चांगली बॉलिंग पाहायला मिळते चरण 11 संघ. खरं तर बॅक टू बॅक चौथा देखील सामना विजयाच्या समीप जाऊन पोहोचलाय, परंतु कोणता संघ विजय होईल शेवटच्या मोमेंट पर्यंत सांगू शकत नाहीये. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. जोपर्यंत शेवटचा बॉल निश्चित होत नाहीये तोपर्यंत सांगू शकत नाहीये. हा देखील चांगला बॉल, तर डॉट बॉलची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक, चौथा षटक आपण बघतोय या ठिकाणी समाप्त होत असताना. हा बॉल फुलटॉच बॉल. एस त्या ठिकाणी पंचांचा इशारा येणं बाकी आहे. एस नो बॉलची सांगता. एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल आणि हा फ्री हिटचा बॉल असेल. या फ्री हिटवर हिट मारावा लागेल फलंदाज जयला. चांगला बॉलिंग खरं तर दोस्ती 11 संघाची पाहायला मिळते आणि इथे षटक संपलाय. 4 षटकाची मॅच समाप्त झाले. शेवटचं षटक चला लगेच फेकण्यासाठी सज्ज. उत्तम येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. चरण 11 संघाने टॉप सुपर 8 ला प्रवेश केलाय, प्रवेश निश्चित झालाय. ते देखील अगदी थाटामाटात बॅटिंग करत असताना, चांगले परफॉर्मन्स दाखवत असताना आपण या ठिकाणी बघितला. चरण 11 संघ त्यांच्या सोबत लावण्य एंटरप्राइजेस ऋतू 11 हा संघ देखील टॉप सुपर 8 मध्ये जाऊन पोहोचलाय. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल चांगला फटका. शतरक्षक बॉल मागे धावणार तोपर्यंत उचलण्यापेक्षा एक धाव घेणार. एकच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावर. खरं तर षटकार मारणे अपेक्षित राहिलं जयला, आणि जय आपण जर एक षटकार मारला तर मी तर म्हणेन आयोजक देखील विचार करू शकता. इथे हा येतोय जयच्या बॅट मधनं दर्जेदार षटकार. नेक्स्ट बॉल. 6 धावा आल्यात. पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न. डॉट चेंडूची सांगता. अजून शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. गरज आहे जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची. 15 नसेल 14. एस 3. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एस पंच षटक संपलंय का? यस या ठिकाणी विजय प्राप्त होत असताना टीम चरण 11 सलगच्या 4 मॅचेस जिंकून सुपर 8 मध्ये दाखल. अभिनंदन टीम.